आकाश हे असे माझे शिर बापा, कर्ण दिशा छिद्रुपानाद उठती, आधारापासून सहस्रदळावरी निशब्द निरंतरी नारी एक. ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथे, तोची जीवनमुक्त संत योगी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ध्यानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग आणि त्यातला श्लोक क्रमांक 5 आणि माऊलींनी यावर केलेलं ज्ञानेश्वरीतील 8व्या अध्यायात 59 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. आजपासून 5वा श्लोक आपला सुरू होतो आहे. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अभिवचनच देऊन टाकतात भगवंत या ठिकाणी. अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यः प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अर्जुना, अंतकाळी केवळ माझं स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो, म्हणजे अंतिम श्वासाच्या वेळेस ज्याच्या चित्तामध्ये माझं नाम येतं, माझी प्रतिमा ज्याच्या दृष्टीपडे उभी राहते, माझं स्मरण ज्याला घडतं, तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करून घेतो, माझ्या धामाप्रतीच येतो, तो माझ्याशी एकरूप होऊन जातो, मोक्ष त्याची वाट पाहत असतो. फक्त शेवटच्या समयी माझं नाव घेतलं की संपलं. मोक्ष त्याला मिळालाच समज, यात संशयच नाही, शंका धरण्याचं कारणच नाही, भगवंत म्हणतात. या श्लोकात कृष्ण भावना भावेचं महत्त्व सांगितलं आहे की कृष्ण भावना भावित मनुष्य झाला की त्याला अंतिम लाभ काय आहे, या मानवी जीवनाचं अंतिम साध्य जे आहे, ज्याच्यामध्ये मानवी जीवनाचं यश सांगितलं आहे, ते धाम, ते भगवत धामाची प्राप्ती, त्या भगवंताची प्राप्ती सहजपणे होऊन जाते महाराज. फक्त त्याच्या मुखामध्ये अंतसमयी नाम यायला पाहिजे. तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून आजा मेळा उद्धरले. आजा मेळाच्या मुखामध्ये फक्त शेवटी नारायण नाम आलं. जरी ते नाव त्याच्या मुलाचं होतं, मुलाला उद्देशून जरी त्याने हाक मारलेलं असलं, तरी नारायण इतक्याच नामाचा उच्चार झाला. भगवंताला मोक्ष प्रदान करावं लागलं आजा मेळाप्रती. म्हणून भगवंत सांगतायत की अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. काय करायचं आणि काय करू नये हे जीवनामध्ये कळायला पाहिजे महाराज. अंतसमयी काय कामात येणार आहे, कोणती शिदोरी आपल्या सोबत येणार आहे, त्याचं चिंतन या मानवी देहामध्ये घडावं. आणि ते घडण्याकरताच खरं तर हा देह दिलेला आहे, योगियांची योनी आहे. शेवटच्या एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्त विमुयती स्थित्वात श्यामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. ती गती त्याला सहज प्राप्त होऊन जाते. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत तेच सांगतात. मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची, इतकंच करायचं आहे महाराज मानवी जीवनात. पण आपण नेमकं ते सोडून सर्व करतो. नाहीतरी एक न एक दिवस अंतवेळ ही ठरलेली आहे महाराज. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य आयेगा सो जायेगा. जिथं जन्म आहे मृत्यू ठेवलेला आहे महाराज त्या ठिकाणी.
शेवटी काय, मातेच्या उदरातून येऊन मातीतच समाविष्ट होऊन जायचं आहे. पंचमहाभूतापासून घेतलेला हा उसना देह तो त्यांना परत करून या जगताचा निरोप घ्यायचा आहे. परंतु निरोप घेत असताना जो हृदयस्थ परमात्मा आहे त्याच्या संगतीनं, तो संगत असतोच, परंतु त्याची संगत ही खऱ्या अर्थानं संगती करून आपलं कर्मफळाचं गाठोडं तो भगवंत आणि आपण हे तिन्ही एकदाच या देहातून बाहेर पडायला पाहिजे महाराज. तसे बाहेर पडतात, परंतु मायेच्या आवरणामुळं भगवंत आमच्या सोबत चाललेला दिसूनच येत नाही महाराज. याकरता भगवंताचं होऊनच राहायला पाहिजे. सोपान वृत्तीमध्येच जीवन जगलेलं पाहिजे. भगवंताला सर्वे सर्वा मानले पाहिजे. करणे का न करणे आघवे तोची जाणे, विश्व चढतसी जेणे परमात्मेने. ही संपूर्ण सृष्टी ज्याच्या आधिपत्याखाली चालते, या संपूर्ण दृश्य अदृश्य वस्तूंचा मालक जो आहे, स्वामी जो आहे, त्या स्वामीचा परिचय आम्हाला जिवंतपणेच होऊन जायला पाहिजे. आणि एकदा परिचय झाला की त्याचं महत्त्व कळतच असतं महाराज. आणि मग लक्षात येतं की आपण कोणीच नाही, आपण फक्त निमित्त आहोत, कडसूत्री बाहुली आहोत. आणि याचं सूत्र त्या सूत्रधाराच्या हाती आहे. ज्या दिवशी या जगताचा निरोप घ्यायची वेळ येईल त्यावेळेस क्षणाचाही विलंब न लागता माशी पांख पाखरे तव हे सरे, इतक्या सहजपणे या जगताचा निरोप घ्यावा लागतो महाराज. मग तो निरोप घेत असताना आयुष्यभर ज्याचं चिंतन झालेलं असेल, वासनेत जीव अडकला असेल, तर वासनाच शेवटी अतृप्त म्हणून ती शिल्लक राहते. संपत्तीमध्ये मन अडकलेलं असेल तर धनसंपत्तीमध्येच ते अडकलेलं राहतं. सोयऱ्या धायऱ्या नात्यांमध्ये अडकलेलं असेल तर नात्यांमध्येच ते गुरफटलं जातं, गुंफलं जातं महाराज. आणि तीच गती त्याला पुढे प्राप्त होत असते. परंतु तेच जर भगवंताच्या चरणी लागलेलं असेल, भगवंताशी ऐक्य साधता आलेलं असेल, द्वैत भाव आम्हाला संपवून टाकता आलेला असेल, तर निश्चित मोक्ष आमच्याकरता ठेवलेला आहे महाराज. भगवंत या ठिकाणी ते अभिवचनच देतात की अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. ह्या कलेवराला, या देहाला सोडताना जर माझं नाम त्याच्या मुखात येत असेल, त्याच्या स्मरणात येत असेल, त्याच्या चित्तात येत असेल अर्जुना, तर या प्रयाती समद्भावम, माझ्याप्रती तो आलाच म्हणून समज. या ती नास्त्यत्र संशया, या ठिकाणी संशय घेण्याचं मुळेच कारण नाही. माऊली यावर भाष्य करताना ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 59 क्रमांकाच्या ओवीत अक्षर ब्रह्मयोगमध्ये म्हणतात, जे आताची सांगितले होते अगा अभियज्ञ म्हणितला जयाते, ते आधीची तया माते जाणोनी अंती. अर्थात बाबा रे अर्जुना, अरे आताच ज्याला अधियज्ञ म्हणतात ते मी तुला सविस्तर सांगितलं की जो सर्वे सर्व आहे, जो तुझ्यापासून लांब नाही, तुझ्या हृदयस्थच आहे, प्राणरूपानं आत्मारूपानं जो स्थित आहे, परब्रह्माचा अंश म्हणून ब्रह्माच्या शेजारी जो बसलेला आहे. आणि तो कसा आहे, मी तर उपदृष्टा हनुमंता, माझ्याच संमतीने हे सगळं काही चालतं आहे. तुझं जे काही कार्य करतो आहे त्याला दिलेलं बळ आणि बुद्धी ही माझीच देण आहे. चाले हे शरीर कोणाची ये, सत्य कोण बोलविते हरिविन. माझ्याशिवाय या जगताचं पानसुद्धा हालत नाही. तो सर्वे सर्वाधी यज्ञ मी आहे, भगवंत म्हणतात. आणि हे तुला आता सांगितलं, अधियज्ञ हमे वात्र देह देह, मी या देहामध्येच स्थित आहे. या देहाशी त्याचा संबंध काय म्हणसेल तर त्याला क्षणभरही मी सोडलेलं नाही. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, फक्त त्यानं माझ्या ठिकाणी एकरूप व्हायला पाहिजे, माझी ओळख करून घ्यायला पाहिजे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, प्रत्येकाच्या हृदयस्थ मी आहे तो अधियज्ञ. म्हणून तुला आता मी जे सांगितलं
जे मी आपलं स्वरूप सांगितलं होतं त्या मला म्हणजे त्या आदियज्ञाला जे जिवंतपणे जाणल्यामुळे प्राणांताच्या समयही मला जाणतात. कारण आयुष्यभर पडिले वळण इंद्रिया सकळ, या इंद्रियांना आम्ही जे वळण लावलेलं असेल तेच वळण कायम राहतं महाराज, शेवटपर्यंत तेच राहतं. म्हणून आयुष्यभर जर साधना केलेली असेल, परमार्थ केलेला असेल, भगवंताचं नामस्मरण केलेलं असेल, चिंतन केलेलं असेल, कीर्तन केलेलं असेल, तर तेच अंतसमयीसुद्धा चित्ताच्या ठिकाणी तेच राहतं. त्याशिवाय दुसरा विचारच मनात येत नाही. आणि तोच विचार, त्या भगवंताचंच नाम जर आमच्या चित्ताच्या ठिकाणी स्थित होत असेल तर भगवंत सांगतात, या प्रयाती समद्भावम, माझ्याप्रती तो आलाच म्हणून समजा. याती नास्त्यत्र संशया, या ठिकाणी संशय घेण्याचं काहीही कारण नाही. तो मी जो सर्वे सर्व आहे ते तुला अर्जुना सांगतो. तेच माऊली वर्णन करतायत. भगवंत अर्जुनाला सांगतात, जे आताचे सांगितले होते अगा अभियज्ञ म्हणितला जयाते, तो आधीची तया माते जाणोनी अंती. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.